आबोली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सर्व काही झाल्यानंतर अजिंक्य हा आबोलीकडे येतो आणि आबोलीला म्हणतो की आबोली, हे जे काही झालं ते तू सर्व विसरून जा आणि तुझ्या संसाराला नव्याने सुरुवात कर. तर तेव्हा आबोली म्हणते की नाही अजिंक्य, मी अंकुश सरांना पुन्हा घेऊन येणारच. अजिंक्य म्हणतो की किती जरी प्रयत्न केले ना तरी अंकुश सर ऐकणार नाही आहेत. तेव्हा जे झालं ते आता थांबव, बस झालं आबोली. आबोली म्हणते की नाही, या वेळेस ना त्या विजयाने माझ्या मंगळसूत्राला चॅलेंज केलंय आणि ते अंकुश सरच आहे हे मला माहीत आहे, त्यामुळे मी कशाला मागे सरकू. तेव्हा काही जरी झालं तरी मला अंकुश सरांना परत आणायचंय आणि मी त्यांना ते परत आणणारच. फक्त त्यासाठी आता मला काय करायचं हे मला काही कळत नाहीये आणि त्यासाठी आबोली ही अजिंक्यची मदत मागते. अजिंक्य म्हणतो की यामध्ये मी काय मदत करणार आहेस आबोली. आबोली म्हणते की माझं डोकं चालत नाहीये, त्यामुळे मला फक्त काहीतरी मार्ग सुचवा. आबोली म्हणते की असं काहीतरी आपण केलं पाहिजे की ज्याच्यामुळे अंकुश सर या चाळीत इथे राहायला आले पाहिजे. इथल्या वातावरणामुळे त्यांना आई आजीचं सर्व प्रेम आठवलं पाहिजे आणि त्यामुळे आपणच अजिंक्य सर आहोत याची त्यांना जाणीव झाली पाहिजे आणि तीही स्वतःहून, असे आता आबोली अजिंक्यला सांगते. तेव्हा अजिंक्य म्हणतो की आबोली, मी विचार करून काहीतरी मार्ग नक्की काढतो. तेव्हा आबोली अजिंक्यचे आभार मानते. तर अजिंक्य म्हणतो की फ्रेंडशिपमध्ये काही थँक्स वगैरे नसतं आबोली. तर आबोली तेथून निघून जाते. तेव्हा अजिंक्य विचार करतो की आता आबोलीसाठी आपल्याला काहीतरी मार्ग काढायलाच पाहिजे. इकडे अंकुश हा त्याच्या बेडरूममध्ये असताना शार्दूल तिथे येतो आणि म्हणतो की आबोली मावशी आली होती ना डॅडा, मग तुम्ही मला का नाही बोलावलं. तर अंकुश हा शार्दूलला समजावत म्हणतो की बाळा, तुझी जी आबोली मावशी आहे ना ती चांगली नाहीये बाळा. अंकुश म्हणतो की तिने आपल्या सर्वांनाच खूप त्रास दिला, यापुढे तिला कोणीच भेटायचं नाही आपण, समजलं का शार्दूल. तर शार्दूल म्हणतो की नाही डॅडा, आबोली मावशी चांगली आहे आणि तिला मला भेटायचं होतं, ती वाईट नाहीये. शार्दूल म्हणतो की आबोली मावशी खरंच खूप चांगली आहे आणि ती माझी काळजी घेऊन माझ्यावर प्रेमही करते. तेवढ्यात पाठीमागून पल्लवी तिथे येत शार्दूलचे बोलणे ऐकते. सचित म्हणतो की शार्दूल, तुला समजत नाही का मी सांगितलेलं, यापुढे आबोलीला भेटायचं नाही. तेव्हा शार्दूल म्हणतो की डॅडा, तू असं बॅड का वागतोयस. शार्दूल म्हणतो की डॅडा, आता मला तुझ्यासोबत बोलायचंच नाही, असे म्हणत रागाने शार्दूल आतमध्ये निघून जातो. तेव्हा पल्लवी सचितला समजावत म्हणते की शार्दूल काही आता ऐकणार नाही. तेव्हा आपल्याला हा देश आणि हे वातावरण सोडून इथून जावंच लागेल सचित. आपण जर इथे राहिलो ना, शार्दूल असाच त्या आबोलीला भेटण्यासाठी हट्ट करत राहील. तर सचित म्हणतो की बघतो आता जाण्याचं आपल्याला जावंच लागेल. इकडे एक गुरुजी बाबा हे चाळीमध्ये येतात. तर तिथल्या बायका गुरुजींच्या पाया पडतात. तेव्हा ते बाबा म्हणतात की बाई, तुमच्या जमिनीचा वाद या आठवड्यात लवकरच मिटणार आहे, तुम्ही काही काळजी करू नका. तर ते बाबा म्हणतात की हे बाबा म्हणजे बाबा बोले सच बोले, आणि मागच्या आठवड्यात तुम्हाला चांगली बातमी मिळाली होती की नाही, तेव्हा या बाबांना आता खुश करा. तर ती बाई बाबांच्या झोळीत भिक्षा वाढते. तेवढ्यात नीता तिथे येते. तर बाबा नीताला म्हणतात की माई भिक्षा वाढ. तेव्हा नीता म्हणते की माझ्याकडे भिक्षा वगैरे काही मिळणार नाही, चला चालते व्हा. बाबा म्हणतात की बाई, दारात आलेल्या भिक्षुकाला असे मागे पाठवू नये. नीता म्हणते ते समोरचे घर दिसते ना, तिथे जाऊन भिक्षा मागा. तेव्हा बाबा त्या दरवाजापाशी येतात. तर आजी बाहेर येते. बाबांना बघत म्हणते की आम्ही या अशा बाबांच्या बोलण्यावर नाही विश्वास ठेवत. तेव्हा बाबा म्हणतात की मी खूप मोठी, माझ्याकडे विभूती आहे. बाबा म्हणतात की 10 वर्षाची असताना बाई तू या घरात आली होती की नाही. तेव्हा आजीला बाबाचे म्हणणे खरे पडते. तर बाबा आजीकडे बघत म्हणतात की माई, तू जरी मला भिक्षा दिली नाही तर तुझं कल्याण होईल, असा माझा तुला आशीर्वाद आहे. तेव्हा हा कोणीतरी मोठा सिद्ध पुरुष दिसतो असे नीताला वाटते आणि नीता लगेचच विजयाला फोन करून सांगते की आमच्या चाळीमध्ये कुणी सिद्ध पुरुष आलेत, बिझनेसमध्ये तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. इकडे सचित हा पल्लवीला म्हणतो की माझं डॉक्टरांबरोबर बोलणं झालं आणि US मध्ये ते आपल्या शार्दूलचं ऑपरेशन करायला तयार झाले. तर शार्दूल मात्र सचितवर रुसलेलाच असतो आणि बाजूला जातो. तेव्हा पुन्हा सचित हा शार्दूलला समजावू लागतो. तेव्हा शार्दूल म्हणतो की डॅडा, मला इथेच राहायचं, कारण मला इथे छान वाटते आणि मला ट्रीटमेंटही नाही करायची. तर सचित पुन्हा शार्दूलला समजावू लागतो. त्यानंतर इकडे ते बाबा गुरुजी थोडेसे बाजूला येऊन लगेच समाधी लावून बसतात. तर तेवढ्यात नीता त्यांच्याकडे येते आणि हात लावून त्यांना डचकून उठवते.
तेव्हा बाबा हे नीताकडे बघू लागतात. तर नीता म्हणते की त्याचं काय आहे ना, मगाशी मी तुम्हाला दक्षिणा दिली नाही ना, म्हणून ती दक्षिणा द्यायला आली. तर नीता म्हणते की बाबा मगाशी मी तुमचं सर्व बघितलं, तुम्ही अंतर्यामी आहात आणि मला माझं भविष्य सांगा ना. तेव्हा मोठी भिंग नीतासमोर धरत बाबा म्हणतात की मला तुझ्या भविष्यामध्ये थोडासा अंधार वाटतोय. तर बाबा नीताला म्हणतात की दुसऱ्याच्या घरात तू उपऱ्यासारखी राहिली आणि तुझ्यावरती सर्वजण प्रेम करतात. बाबा म्हणतात की तुला सावत्र भाऊ देखील होता, पण त्याने तुला कधी जवळ केले नाही. तर नीता म्हणते की अगदी बरोबर बोललात बाबा. नीता म्हणते की माझे मन किती शुद्ध आहेत बाबा, लोकांना माझी किंमत का कळत नाही. ते ऐकून बाबा उठून उभा राहत म्हणतात की नालायक लोक नालायक असतात. तर नीता म्हणते बरोबर आहे तुमचं. त्यानंतर बाबा म्हणतात की तुझ्या भोवती मला काळी सावली दिसते आणि जोपर्यंत ती काळी सावली तुझ्या अवतीभोवती आहे ना, तोपर्यंत तुझ्या आयुष्यात सुख नाही. तेव्हा ती ऐकून नीता घाबरते आणि म्हणते की बाबा यावर काही उपाय नाही का. नीता म्हणते कितीतरी खडतर मार्ग असलं ना तरी मी करील. तेव्हा बाबा नीताला जवळ बोलवत म्हणतात की हे कोणाला सांगू नकोस बरं का, लोक खूप वाईट असतात. नीता म्हणते नाही बाबा मी कुणालाच सांगणार नाही. तर बाबा नीताच्या कानात तो मंत्र देतात आणि काय करायचं तेही सांगतात. बाबा म्हणतात की पण एक लक्षात ठेव, हे सर्व काम ना पहाटेच्या प्रहरी सुरू व्हायला पाहिजे. नीता म्हणते की बाबा मी करेल. तर नीता खुशीने तेथून निघून जाते. तेव्हा ते बाबा आबोलीला फोन करतात आणि म्हणतात की आबोली काम झालंय, आणि ती कामही करायला तयार झाली. तेव्हा आबोली म्हणते ठीक आहे. तर बाबांचा फोन ठेवताच आबोलीला शार्दूलचा फोन येतो. शार्दूल म्हणतो की आबोली मावशी कशी आहेस, माझी आठवण येते का. तर आबोली म्हणते की बाळा अरे तुलासुद्धा माझी आठवण येते का, मी तुला खूप मिस करते. तर शार्दूल म्हणतो की मला मावशी तुझी खूप आठवण येते. तर शार्दूल म्हणतो की मावशी मला तुला भेटायचं होतं, पण आम्ही आता इथून जाणार म्हणून मला तुझ्यासोबत नाही बोलता येणार. शार्दूल म्हणतो की मला डॅडा हवाय, पण मला तू सुद्धा खूप आवडते मावशी, तू सुद्धा मला पाहिजे, पण आता मी जाईल. तर शार्दूल फोन कट करतो. त्यानंतर इकडे नीता ही सचितला फोन करते. तेव्हा सचित म्हणतो की मगापासून मी फोन कट करत होतो, कामात आहे, तुम्हाला कळत नाही का, कोण बोलतंय. तर नीता म्हणते मी नीता बोलते. नीता म्हणते की मी फक्त 2च मिनटं घेते तुमची. सचित सर आपलं एकमेकांसोबत काहीच वाकडं नाहीये, पण मला सततच अंकुश असे वाटून तुमची आठवण येते. तेव्हा मी तुम्हाला एक विनंती करू का. तर सचित म्हणतो बोल. नीता म्हणते की मला तुमच्याकडून एक मदत हवी आहे आणि तुम्ही आल्याशिवाय ती मदत पूर्ण होणार नाही. तुम्ही फार तर फार एका बहिणीसाठी मदत करता असे समजा. नीता म्हणते की मला तुमचा पैसा वगैरे काही नको, फक्त तुम्ही एक वेळेस चाळीत या आणि मी जे सांगेल ना ते करताल ना तुम्ही माझ्यासाठी, म्हणजे एका बहिणीसाठी. तर सचित म्हणतो की हे सर्व मी काहीच करणार नाही, पण आबोलीसोबत तुम्ही प्लान केला नसेल असे कशावरून. तर नीता म्हणते की नाही नाही, हा आबोलीचा आणि माझा प्लान नाहीये. तर दुसऱ्या दिवशी सचित हा नीताच्या घरी यायला तयार होतो. तेव्हा फोन ठेवत नीता खूप खुश झालेली असते आणि रामा ते नीताचे सर्व बोलणे ऐकते. इकडे आबोली ही अजिंक्यला फोन करत विचारते की तुम्ही काही प्लानचा विचार केला का. तर अजिंक्य म्हणतो मी विचार करतोय. तर आबोली म्हणते की लवकर करा अजिंक्य, कारण अंकुश सर आता US ला चाललेत. आबोली म्हणते अंकुश सर जर निघून गेले तर आपल्याला काहीच करता येणार नाही. तर अजिंक्य म्हणतो बरोबर आहे आबोली, मी काहीतरी लवकर विचार करतो. त्यानंतर रमा ही आबोलीकडे येते आणि म्हणते की अगं आबोली, ही नीता बहुतेक आता अजून काहीतरी घुसपट काढणार, तिने चाळीत अंकुशला बोलावलंय. तर आबोली म्हणते की नीता ताई खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारत होत्या ना, तेव्हा आता उद्या त्यांना कळेलच. तर इकडे शिंदे इन्स्पेक्टर राघू आणि आबोली खुश झालेले असतात. रमा म्हणते की अगं तुमचं काय चाललंय मला कळेल का. तर आबोली म्हणते की आता उद्या अंकुश सर आल्यानंतरच काय होतं ते बघा आई तुम्ही. त्यानंतर इकडे ते बाबा पुन्हा दुसऱ्या दिवशी चाळीमध्ये येतात. तर लगेच ते बाबा नीतासमोर येतात. तर आबोली म्हणते की बाबा तुम्ही अभिनय खूप चांगला केला. तेव्हा नीताला ते सर्व नाटक असल्याचे समजते. तर ते बाबा दाढी आणि मिशी काढून नीतासमोर ठेवतात. तेव्हा नीताला ते नाटक असल्याचे समजून नीता लगेच आबोलीला मारण्यासाठी हात उचलते. तेव्हा आबोली नीताला म्हणते की नीता ताई, आजपर्यंत मी तुमचं खूप सहन केलं, पण आता सहन करणार नाही. आणि ते अंकुश सर नाही आहेत हे तुम्हाला खात्रीने कसं माहिती.
तर ते सचित राजे आहेत. याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तेव्हा नीताला काही बोलता येत नसतं. तर आता आबोलीने नीताला भयानक प्रश्न विचारून आता अंकुश हा चाळीत आल्यानंतर आबोली आता अंकुशला तो अंकुशच आहे हे कसे पटवून देते आणि अंकुशला परत कशी आपल्याकडे आणते हे बघण्यासाठी आणि आबोली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.